नमस्कार, मी संग्राम धनवे, संपादक मराठी महाराष्ट्र न्यूज। आज एका विषयावर आपण चर्चा करणार आहोत, म्हणजे म्हणणार आहोत। समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक समूह आहे। तो समूह समजा बहुजन आहेत। बहुजनांना आपल्या अजेंड्यानुसार, त्यांच्या विचारांनुसार भटकवण्याचे प्रयत्न करतोय। त्या समूहाच्या जे काही त्यांचं काही काम चाललेलं आहे या संदर्भात मी बोलणार आहे। आणि मुख्य विषय म्हणजे केतकी चितळे ही जी काही मुलगी आहे, तिने शिवाजी महाराजांबद्दल उद्गार काढले, एकेरी उल्लेख केला। मग ती अग्रिमा जोशी असेल, त्या जोशीयाने देखील शिवाजी महाराजांचं जे काही म्हणजे अवमान केलेला आहे, त्या अवमानासंदर्भात थोडंसं बोलायचं आहे। मुख्य विषय म्हणजे केतकी चितळे, जिथे सध्या सोशल मीडियावर तीव्र चर्चा आहे। केतकी चितळे कोणी मोठी ॲक्टर किंवा ती कुठली एखादी मोठी व्यक्ती नाही आहे, की समाजामध्ये तिचं काही देणं घेणं लागतं अशी कोणती व्यक्ती नाही आहे। मात्र तिने तिची जी काही जागा आहे ती दाखवून दिल्यानंतर म्हणजे समस्त जे काही समाजामध्ये वातावरण दूषित होत आहे, तिच्या केवळ त्या वागण्यामुळं वातावरण दूषित होत आहे। या संदर्भावर थोडंसं मी बोलण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे। आणि तिने जी पोस्ट केलेली आहे, प्रथमतः तिला जे काही बहुजन समाजातील लोक आहेत, काही मुली असतील, काही मुलं आहेत, एक दोन रेकॉर्डिंग्स त्यांच्या व्हायरल होतात की तुम्ही असं कशा प्रकारचे, म्हणजे विचारणा केलेली आहे की तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य का केलं किंवा शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख का केला। तर ते साफ सुरुवातीला नकार देते। त्याच्यानंतर नकार दिल्यानंतर म्हणजे आणि नकारल्यानंतर समजा तिला काही उत्तर मिळत नसेल तर मग ती त्या पोस्ट फोडून सांगते। आणि ती पोस्ट केली, ती पोस्टमधले 2-3 मुद्दे काहीतरी ती समजून सांगते आणि ते पोस्ट कसे लागू पडतात तुमच्यासाठी हे ती समजून सांगते। तर त्या पोस्टचा नेमका काय अर्थ आहे यावर थोडंसं मला विश्लेषण करायचं आहे। म्हणजे खरंच काय नेमकं प्रकार आहे, तिचा अजेंडा काय आहे। मग ती अग्रिमा जोशी असेल, केतकी चितळे असेल, या दोघींचा किंवा आणखी त्यांची साथीदार आहे, त्यांचा नेमकं काय अजेंडा आहे, काय हेतू आहे, हे माझ्या लक्षात आलेलं आहे। आणि त्यामुळं थोडंसं मी बोलण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे। केतकी चितळे सुरुवातीला ती पोस्ट नाकारते। मी तिला फोन बिन करणार नाही किंवा तुमचं काय मत आहे हे मला म्हणायची गरज नाही आहे, कारण ते साफ लिहिलेलं आहे। त्या पोस्टवर थोडंसं मी विश्लेषण करतो। तिने लिहिलेलं आहे, शिवाजी फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार, मजकूर आम्हाला तसाही कधी कळलाच नाही। म्हणजे मी सुरुवातीपासून केतकी चितळेची पूर्ण पोस्ट वाचून तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे, तिचं काय म्हणणं आहे आणि तिचा अजेंडा काय आहे। मग ती अग्रिमा जोशी असेल, केतकी चितळे असेल, या लोकांचा अजेंडा काय आहे हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे। म्हणजे शिवाजी फक्त एवढे ऐकले की आम्ही पेटून उठणार, म्हणजे आम्ही पेटून उठू किंवा इतर उठतील, तुम्ही शिवाजी म्हणता का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। शिवाजी म्हणता का, ते म्हणतं आम्ही म्हणत नाही आहे शिवाजी, आम्ही तसा उल्लेखच केलेला नाही, तसं ती म्हणते शिवाजी म्हणता का। आमचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, शिवाजी म्हणता का। जर तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे तर अशा प्रकारचं वक्तव्य का करता। पुन्हा दुसरं, कारण तेवढी आमची बुद्धिमत्ता मुळात नाही। मग आमचा 3 वर्षाच्या मुलाची पातळी असलेली स्वघोषित मावळे, म्हणजे आमची तेवढी पात्रता नाही आहे, बुद्धिमत्ता तेवढी मुळातच नाही आम्हाला। म्हणजे तुम्ही काहीतरी भडकाऊ पोस्ट तिथं पोस्ट करणार आणि आम्हाला समजत नाही असं तुम्हाला वाटतं। आणि जर आम्ही समजलं आणि तुमच्यावर समजा त्याला विचारणा केली, असं का केलं, तर मग आम्ही तेवढंही करायचं नाही आहे। म्हणजे काही लोक असतील त्यांनी तेवढंही करायचं नाही आहे का। म्हणजे तुम्ही काहीतरी भडकाऊ पोस्ट केली आणि तुम्हाला त्याचा जाब विचारला गेला तर त्याला तुम्ही म्हणायचं की तुमची लायकी तेवढी नाही आहे। म्हणजे जरी त्यांची लायकी कोणी जे काही तुला फोन करत असतील त्या मुलीला, केतकी चितळेला, की तुम्ही असं का वक्तव्य केलं, तर त्यांना किमान शिवाजी महाराज काय होते, शिवाजी महाराज कोण होते हे तर कळत असेल।
ते भले त्यांचे इंग्लिशमधले ते काय अर्थ असतील, काय ते तू सांगत असतील, ते त्यांना काही नका कळू द्या, पण शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे हे तर माहीत असेल त्यांना. तिला फोन करणारे तरुण आहेत, तरुण मुले आहेत, मुलं आहेत. त्या मुलांना एवढं तर कळत असेल की शिवाजी महाराजांबद्दल ही अनादरचे वक्तव्य करते आणि शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीपासून आहे, जुन्या काळापासून आहे शिवाजी महाराजांचा इतिहास. त्यात खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न आणि याचं अजेंडा असणाऱ्या लोकांनी केला. ते जागरूकतेमुळे वेळोवेळी लक्षात येतं आमच्या, म्हणून ते सगळं काही वाचतं आहे. पण जेव्हा ते विचारतात तुम्हाला तर तेव्हा त्यांची चूक नसते. ते खोडसाळ म्हणजे त्यांची बालिश बुद्धी नसते किंवा अक्कल त्यांना नाही असं अजिबात नाही. त्यांना एवढं तर कळतं की शिवाजी महाराज कोण होते आणि त्यांना तुम्ही असं कसं काय बोलता, हे तर तुम्हाला विचारू शकता ते. मग दुसरा मुद्दा आहे, मग 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे. स्वघोषित मावळे असू द्या, बरोबर असू द्या स्वघोषित मावळे, पण त्यांनी माझ्या वडिलांना, मी वैयक्तिक बोलतोय, माझ्या वडिलांना शिवीगाळ केली असं त्यांनी म्हणलं आहे का? नाही. त्यांनी शिवाजी महाराजांना शिवीगाळ का केली असं म्हणलं आहे. स्वघोषित मावळे काय म्हणायची गरज आहे? बरं स्वघोषित मावळे असू द्या ना, ते स्वघोषित असू द्या, पण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वडिलांना शिवीगाळ केली म्हणून तुम्हाला बोललं आहे का? तुम्हाला जबाब विचारत आहेत का? ते संबंध महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला प्रश्न विचारत आहेत की तुम्ही शिवाजी महाराजांना अशा एकेरी शब्दात का उल्लेख केला? स्वघोषित असू द्या, ते मावळेही नसू द्या, त्यांचा हेतू वेगळा असू द्या, पण तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी दुसरं काही विचारलं आहे? नाही विचारलं आहे. तुम्हाला ते म्हणलेत का की तुमच्या वडिलाला तुम्ही शिवीगाळ करत का? तुम्हाला ते म्हणत आहेत का की तुम्ही असे फोटो, तुमचे जे फोटो व्हायरल होतात ते, मग ते ओरिजिनल असतील डुप्लिकेट असतील, ओरिजिनल नसावेत असं माझी अपेक्षा आहे, पण जर असतील तर त्या फोर हँड फोन करून तुम्हाला विचारलं आहे का की ताई तुम्ही असे फोटो का करताय, तुमचे फोटो असे अर्धे नग्न का टाकताय, असं तुम्हाला विचारलं त्यांनी फोन करून की तुम्ही असे अर्धे फोटो का टाकताय, त्याच्यामुळे वातावरण दूषित होत आहे, बघणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो, असं त्यांनी म्हणलं आहे तुम्हाला कधी? तुम्ही ते बिअर फेताना फोटो टाकले, ते ओरिजिनल आहेत की माहीत नाही, पण टाकलेत, सोशल मीडिया व्हायरल झाले, मी तुमच्या पोस्टवर सुद्धा पाहिले, तिथंसुद्धा आहेत ते. मग तुम्हाला कोणी म्हणलं आहे का की हे पोस्ट टाकत असताना तुम्ही हे असे म्हणजे हे फोटो का टाकता म्हणून तुम्हाला म्हणलं आहे कोणी? इतकी चितळीला प्रश्न आहे माझा. तुला कोणी म्हणलं आहे की असे फोटो का टाकते म्हणून? नाही. जेव्हा तू असे काही वात्रट आणि वादग्रस्त शब्द वापरतेस तेव्हा लोक तुला प्रश्न विचारतील. मग ते बुद्धिजीवी असो, ते म्हणजे कोणी असोत, ते प्रश्न विचारणार. मग ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही बोललेत ते? तुम्हाला याच्या अगोदर कोणी फोन करून विचारलं तू इकडेच का गेली, तिकडेच का गेली असं विचारलं? नाही विचारलं. मग ते ज्या वेळेस त्यांचा प्रश्न येईल, त्यांचा आदर्शाचा प्रश्न येईल, त्यांच्या आदराचा प्रश्न आहे, त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारणार ते नक्कीच. दुसरी गोष्ट आहे, स्वघोषित मावळे झाला. शिवाजी हा एक शब्द ओळखताच आम्ही महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर महाराजांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद सुरू करतो. राजकारण आणि शिवाजी महाराज याचा काही एक संबंध नाही. राजकारण ज्यांनी राजकारण त्याला म्हणायचं की जे कोणी निवडणुकीला उभे आहेत, जे कोणी नेते पुढारी आहेत, त्यांनी ह्याच्यावर राजकारण केलं त्यांना म्हणावं. आता ह्या पोस्टवर कोणता पुढारी, एखादा मंत्री, आमदार, खासदार कोणी बोललं आहे फोन करून की बाबा तू असं का पोस्ट करतेस? त्याने जर बोललं असतं तर मग राजकारण ठरलं असतं. बोललं आहे कोणी की बाबा हे चुकीचं आहे, एखादा विधानसभा सदस्य बोलला आहे, लोकसभा सदस्य बोलला का कधी फोन करून की हे का तुम्ही असं शिवाजी महाराजांबद्दल पोस्ट केली? नाही बोलला. कोण बोललं नाही? शिवाजी महाराज. तुम्हाला वाटत असेल की बाबा त्यांनी बोललं पाहिजे, त्यांनी बोललेत का आतापर्यंत? नाही बोलले. मग ह्याच्यामध्ये राजकारण काय? राजकारणाचा शब्द अर्थ काय माहीत आहे का? राजकारणाचा अर्थ काय? मग राजकारण आणि इकडे काय म्हणजे ह्या वादग्रस्त वक्तव्याचा, या चर्चेचा आणि याच्यामध्ये वाढलेला वाद, यामध्ये राजकारण कसलं? त्यांना कोणाला आता आतापर्यंत तुला जेवढ्या पोरांनी फोन केले त्या पोरांचा राजकीय वारसा काय आहे का? ते स्वतः वैयक्तिक राजकारणाशी रिलेटिव्ह आहेत? आहे का तसं काही? नाही आहे. मला जितकं माहीत आहे तिथपर्यंत तर ते कोणी राजकारणी नाही आहेत. मग इथे राजकारणाचा प्रश्न येत नाही आहे. राहिला प्रश्न शिवाजी महाराजांना तुम्ही फाट्यावर मारता, हे उल्लेख फक्त काय आहे? पॉलिसी आहे. हा उल्लेख फक्त पॉलिसी आहे. शिवाजी हा शब्द ओळखतात आम्ही महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारतो. म्हणजे तुम्ही एकतर तिकडं महाराजांची बदनामी केलीच वरती,
तुम्ही त्यांना कसं लेखताय हे आम्हाला दाखवून दिलं, पण पुन्हा आम्हाला सांगायचे तुम्ही वाद वाढू नयेत म्हणून. म्हणजे तुमची कर्तृत्व तुम्ही करून टाकायचं ते कर्मठपणा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडं सांगायचं आम्हाला की शिवाजी महाराज यांच्या शिकवणीला तुम्ही फाटा देताय. म्हणजे शिकवणीला फाटा देणं म्हणजे काय की शिवाजी महाराजांच्या आदर्श घेत नाहीत लोक आणि तुमच्यावर काय जे काही बरसात करत असतील ते त्याला म्हणायचं का? तर ठीक आहे, शिवाजी महाराजांना तुम्ही फाट्यावर मारलं असं म्हणता. शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस अनादर होतो त्यांना त्यावेळेस दुःख होतं आणि तुम्ही वरी सांगता शिवाजी महाराज एकेरी उल्लेख करता, शिवाजी एकेरी उल्लेख करता आणि त्याच्यानंतर सांगता तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांना फाट्यावर मारता. ही फक्त पॉलिसी आहे तुमची. तुम्ही फक्त डायव्हर्ट करताय लोकांना की वरी जे उद्गार काढलेले आहेत ते सगळे झाकून जावेत शिवाजी महाराजांचे. वरी जे 2 वाक्य केलेले आहेत ती म्हणजे शिवाजी महाराजांना तिथं कमी लेखलंच आहे ह्यांनी. त्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे किंवा त्यांचं जे ते अजेंडा आहे महापुरुषांना बदनाम करण्याचा किंवा महापुरुषांचा जो इतिहास आहे तो मोडून काढण्याचा जो काही अजेंडा आहे, एक समूह त्यासाठी काम करतो आहे, तीव्र पद्धतीने काम करतो आहे. मला प्रकर्षाने हे सांगायचं आहे की देशामध्ये एक समूह महापुरुषांच्या विचारांचं धूळधान लावले त्यांनी. ते विचार त्यांना मिटवायचा आहे. मला कुणाचे नावं घ्यायचे नाही आहेत आणि नावं घ्यायची वेळ आल्यानंतर घेऊ. पण एक मला खरंच सांगायचं आहे की एक समाजामध्ये एक देशामध्ये एक समूह असा आहे की ज्यांच्या मागं वारसा काहीही नाही. जसे शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, टिपू सुलतान असतील, त्याच्यानंतर अब्दुल कलाम असतील, त्याच्यानंतर गाडगे बाबा असतील, संत तुकाराम महाराज असतील, शाहू महाराज असतील, त्याच्यानंतर तुमचे स्वामी विवेकानंद असतील. ही जी लोकं आहेत ह्यांचा आणि त्या लोकांचा काही एक संबंध नाही, काही वारसा नाही आहे, काही वारसा नाही. त्या जो समूह आहे त्या समूहाला कुठल्याही प्रकारच्या इतिहासाचा जोडली नाही आहे. त्या इतिहासाची त्यांना ओळख नाही आहे. आज जसे आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे हे वंश आहे, त्यांनी पराक्रमी राजा, आमच्या देशातला पराक्रमी राजा आणि त्यांचे वंशज आहेत, छत्रपती संभाजी राजे असतील, उदयनराजे असतील, हे त्यांचे वंशज आहेत. अशा त्या समूहाचा कुठल्याही प्रकारचा ओळख किंवा ते त्यांचं काही परिचय किंवा त्यांचं लेटर म्हणजे त्याला आपण पावती म्हणतो की त्याची ओळख ही आहे त्या समूहाकडे नाही आहे. म्हणून त्यांना काय करायचं आहे की त्यांचं ते सगळं मोडून टाकायचं आहे. महापुरुषांचं जे बहुजनांचं राज्य होतं, बळीचं राज्य होतं, ते सगळं त्यांना मोडून टाकायचं. हा तो अजेंडा आहे. विषय बोलल्यानंतर खूप काही आहे बोलण्यासारखं, पण मुख्य मुद्द्यावर येतो. तर शिवाजी महाराजांना फाट्यावर मारण्याचा हे फक्त पॉलिसी आहे. पुन्हा एकदा सांगतोय की ते वरचे जे चुका तुम्ही केलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही अंधाऱ्या मार्गाने जायचं आहे, अंधाऱ्या मार्गाने जायचं आहे, चोरी करून यायची आहे आणि पुन्हा 100 लोकांच्या लाईनमध्ये उभा राहायचं आहे तुम्हाला. म्हणजे ही ते प्रकार आहे. तुम्ही वरती शिवाजी महाराजांना एकेरी उल्लेख करून त्यांचा अनादर केला आहे, पण खाली शिवाजी महाराजांना म्हणजे ते पुढचं बोरचं पुसून निघलं पाहिजे म्हणून तुम्ही ते काय केलं आहे की खाली शिवाजी महाराजांच्या विचारांवर फाट्या मारणार आणि राजकारण सुरू करणार, हा तुम्ही उल्लेख केला. ते कितीला सांगायचं खूप हुशार आहे, म्हणजे हुशार म्हणता येणार नाही तिला, ती फक्त लोकांना काय आहे की ती डायव्हर्ट करते. डायव्हर्ट ती शब्द तेवढी चलाकी तिच्याकडे आहे, ते डायव्हर्ट करण्याचं ती. आणि ते मुद्दे जे लोक ते बोलतात त्यांना मुद्देशोध बोलता येत नाही. आमच्यासारख्याने तिला बोलायला पाहिजे, मग तिला आम्ही मुद्देशोध आणि त्याच्या घटनाक्रम काय आहे ते सांगितलं असतं, पण आमची त्याची इच्छा नाही आहे, तिला बोलायची इच्छा नाही. आम्ही हे लोक जे आहेत मुळात तुम्हाला सांगायचं झालं तर ही लोक फक्त यांच्यावर शिवीगाळ आणि मारहाण, भांडणं तंटे, वादग्रस्त पोस्ट, प्रतिउत्तर ह्याने संपणार नाहीत. ह्यांना विचाराने संपवणं ती लोकांनी काम करतात आणि आपणही त्यांना विचाराने संपवलं पाहिजे. तर पोस्ट आहे ही पुन्हा एकदा सांगतो, तिसरी वेळ आहे की शिवाजी महाराजांना ती फाट्यावर मारणं आणि शिवाजी महाराजांचा खाली आदर करणं हा पॉलिसीचा भाग आहे. हे तिने फक्त काय केलं आहे की शिवाजी महाराजांना आपल्या लाईनमध्ये मी सांगितलं चोरी करून यायचं आणि 100 लोकांच्या लाईनमध्ये उभं राहायचं, हा प्रकार आहे शिवाजी महाराजांना फाट्यावर मारण्याचा ते उद्गार. त्याच्यानंतर राजकारण सुरू. बरं, अशा वागण्याने आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येतच नाही. अर्थात हे कळण्यासाठीही नका एवढी अक्कल लागते. म्हणजे आपण लायकी दाखवून देतो. जर समजा शिवाजी महाराजांना तुम्ही म्हणत असाल की महाराष्ट्रात किती शिवाजी आहेत, देशभरामध्ये लाखो शिवाजी आहेत, तर तुम्हाला राग येणार नाही. कोणाला राग येणार नाही? त्यांना राग येणार नाही. ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांना राग येणार नाही. त्यांना तर आदरच करायचा आहे त्यांचा, मग त्यांना राग येणार नाही की शिवाजी महाराष्ट्रात अनेक शिवाजी आहेत. मग तुम्हाला त्या शिवाजीचं आम्ही कोण म्हणलं, तुम्हाला कोण म्हणलं की त्याच शिवाजीचं नाव आम्ही घेतलं नाही? त्यांना काय करायचं आहे
की बुद्धिजीवी. मग काय तुम्ही काय करणार ते बुद्धी म्हणजे तुम्ही सांगताय, ती सांगते पोस्टमध्ये की तुमचे अकलेचे तारे तुम्ही तोडता. म्हणजे तर तिने सांगितलं आहे, बरं अशा वागण्याने आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येतच नाही. अर्थात हे कळण्यासाठी नका एवढी अक्कल लागते म्हणा. बरोबर, नका एवढी अक्कल आम्हाला नाही आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला आम्ही प्रेमाने आदराने विचारतो की ताई बाबा ही पोस्ट तुम्ही अशी का केली, त्याच्यानंतर तुम्ही साफ नकार देता की ही पोस्ट मी केलेली नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही कचकचित लिहिलेलं असताना तुम्ही सांगता की मी तसा उल्लेख केलाच नाही, आदर केलाच नाही. त्याच्यानंतर तुम्ही सांगता की बाबा तुम्ही कोणाची तरी वेगळी पोस्ट दाखवत असाल, मला तुम्ही पोस्ट दाखवावं. म्हणजे ते तुमचं ते भावनिकतेचं बोलणं आणि ब्लॅकमेलिंग, मला ती पोस्ट तुम्ही दाखवा असं तुमचं बोलणं. आणि याच्यानंतर तिथूनही तुम्ही हटला नाहीत, आम्ही हटलो, तर मग तुम्ही थेट म्हणणार की महाराष्ट्रामध्ये कमी शिवाजी आहेत का, मग त्याच शिवाजीचं आम्ही नाव घेतलं तुम्हाला कसं वाटतं, ही तर तुम्ही येणार. त्याच्यानंतर आम्हाला मागं 150 शेकडो वर्ष मागं जावं लागतं. आम्ही जसा अभ्यास केला तसा आम्हाला शेकडो वर्ष मागं जावं लागतं. तिकडं शिवाजी महाराजांचा तो इतिहास, त्यांनी कशा प्रकारे लढले, समाजाचं रक्षण केलं, तिथं आम्हाला जावं लागतं. आणि ज्यावेळेस आम्ही या स्टेपला आहोत आणि ते केवळ त्या महापुरुषांमुळे आम्ही आहोत हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्हाला चीड येते की बाबा त्यांच्यामुळं आम्ही इथं आज आहोत आणि त्यांची बदनामी कुणीतरी करत आहे. त्यांना झिरो म्हणजे त्यांना कुणीतरी असं कवडी किमतीचं ठरवत आहे. त्यांचा पहाडा एवढा त्यांचा पराक्रम असला तरी त्यांना कुणीतरी असं चिल्लर समजतं आहे. ह्याची चीड कुणाला येणार नाही. त्या अनुयायांना येणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, त्या महाराजांच्या मावळ्याला येणार. आणि म्हणून ते तुम्हाला प्रश्न विचारणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रत्युत्तर कोणतं देणार. तुम्ही जर 4 शब्दातही ऐकत नसाल, तुम्ही तुमची बाजू विनाकारण रेटत असाल, तर त्याला साहजिकच आहे एखादा बुद्धिजीवी आमच्यासारखा तुम्हाला शिव्या देणार नाही. पण ज्याला शिवाजी महाराज फक्त तेवढे कळले की आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे महाराजांनी आणि महाराज सर्व समाजाचे होते आणि ह्यांना असं कोण बोलत आहे, ते लोक तुम्हाला नक्कीच येणार. त्यांना तुम्ही भडकावताय, त्यांना. आणि तुम्ही भडकवल्यानंतर त्यांना म्हणता तुम्ही लायकी दाखवून देता काय, हां तुम्ही लायकू दाखवून देता. आणि त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्यानंतर तुम्ही म्हणता की तुम्हाला कळण्यासाठी तेवढी लायकी लागते. म्हणजे तुम्ही आम्हाला भडकवणार, तुम्ही आम्हाला खालच्या दर्जावर शिवीगाळ करणार आणि शिवीगाळ करण्यासारखं तुम्हाला बोलणार आणि आम्ही तुम्हाला शिवीगाळ केली म्हणजे तुम्ही आमची लायकी काढणार. हा त्याच्यातला मुद्दा आहे, मूळ मुद्दा. म्हणजे तुम्ही सांगणार बरं अशा वागण्यानं आपली लायकी दाखवून देणं म्हणजे वागणं कोणतं. ह्यांनी पोस्ट केल्यानंतर आम्ही जर ह्यांना उलटं सुलटं शब्दगाळ, ह्यांनी माफी मागितली नाही किंवा ह्यांनी कबूल नाही झाले, तर आम्ही त्यांना काय करणार, रागाच्या भरामध्ये त्यांना उलटे सुलटे शब्द बोलून टाकणार किंवा कॉमेंट पोस्ट करणार. मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार की बाबा हे काय लायकी दाखवले त्यांनी. आणि असंच तिने अनेक उद्गार त्या रेकॉर्डिंग्समध्ये काढलेले आहेत. मी ऐकले ते चांगली बऱ्याच वेळा रेकॉर्डिंग ऐकली. ते तिचं बोलणं बाळा आहे ते, म्हणजे ती बोलणारी समोरची जी मुलगी होती ती तिच्या लेवलची आहे, तिच्याच बरोबरची, तिच्याच वयाची मुलगी आहे. आणि त्या मुलीला म्हणते बाळा, नाही बाळा तसं बोलायचं नाही बाळा, हां असे तिचे उद्गार आहेत. म्हणजे तुम्ही आम्हाला भडकवायचं, शिवीगाळ करायची परिस्थिती आणायची, मजबूर करायचं आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला शिवीगाळ केली, त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही काय करायचं ठरवायचं. म्हणजे त्या मुलीला चूक ठरवलं तुम्ही की बाबा तुम्ही तुमची लायकी दाखवून देताय. म्हणजे पोस्ट सुनियोजित पोस्ट आहे ही. म्हणजे तिला चांगलं माहीत आहे की ही पोस्ट केल्यानंतर काय काय उद्गार निघणार आहेत, कोण कोण कशा प्रकारचं आपल्यावर अंगावर येणार आहे, कोण कोण ह्याचे जाब कशा प्रकारचे विचारणार आहेत, एवढी तिला अक्कल आहे. आणि ते सगळं विचार करून म्हणजे कशा प्रकारचं समोरचं व्यक्ती आपल्याला बोलणार आहे, ते पोस्टवर कसा बोलणार आहे आणि ते पोस्टवर बोलल्यानंतर ती लोक आपल्याला काय काय म्हणणार आहेत हे विचार करून ती पोस्ट पूर्णपणे केलेली आहे. आणि ती काय करते की त्याचाच अभ्यास इकडं करते आणि ते पोस्टवर जसंच तसं उत्तर परत देते. म्हणजे सुनियोजित पोस्ट आहे ही. बोललं म्हणजे घडलेल्या प्रकरणावर केलेली पोस्ट नाही आहे. मला पुन्हा एकदा ठासून अंडरलाईन करून सांगायचा एक शब्द, हा नोट करून सांगा, तू सगळे नोट करून घ्या. ही पोस्ट घडलेल्या प्रकारावर केलेली नाही किंवा ते जोशी आणि एकेरी उल्लेख किंवा तिथं विनोदाचा भाग म्हणून शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यावर केलेली पोस्ट नाही, इतर कोणावर केलेली पोस्ट नाही. हा अजेंडा आहे, एक मनामधली चीड आहे, त्या नावाबद्दलची चीड आहे आणि ते वेळोवेळी जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं ते बाहेर काढायचं, अशा प्रकारची ही पोस्ट आहे.
की अग्रिमा जोशी याला समर्थन करणारी पोस्ट नाही. ही पोस्ट आहे ती फक्त त्यांचा अजेंडा, त्यांचं जे काही वक्तव्य आहे किंवा त्यांचं जे काम आहे, समूहाचं जे काम आहे, त्या समूहाच्या कामाचा एक भाग ही पोस्ट आहे. ती कुठल्याही निमित्ताने पोस्ट केलेली नाही आहे. म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांचं जे काही नाव एकरी उल्लेख केला तो जुन्या काळातला आहे. तिथं पूर्वपासूनचं त्यांचं ते अजेंडा आहे. म्हणजे तुम्ही ती रेकॉर्डिंग ऐका आणि त्यानंतर रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्यांचं काय म्हणणं आहे. तर पुन्हा लगेच आहे, सोशल मीडियावर मराठी अशा शब्द टाकून वाटेल तसा वणवा काही लाईकसाठी पेटवणारे 20 ते 25 वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी देणार नाही, अशी कार्टी या सर्कसचे रिंग मास्टर असतात. लाईक्स आणि फॉलोअर्स हे कशाला मिळवायचे? लाईक्स आणि फॉलोअर्स फेसबुकवर. म्हणजे तुम्ही पोस्ट केल्यानंतर का, तुम्ही पोस्ट केल्यानंतर तुम्हाला आम्हाला बोलता यावं, आम्ही फोकसला यावं. भले लाईक दिल्यानंतर पोस्ट करतील ते, मग त्याला लाईकसुद्धा मिळू द्या. म्हणजे तुम्हाला शिवीगाळ केल्यानंतर आम्हाला ते लाईक मिळतात का ते, किंवा तुम्हाला हे केल्यानंतर लाईक्स मिळतात का? हां, तुम्हाला शिवीगाळ केल्यानंतरच त्यांना लाईक्स मिळतात. म्हणजे अशी त्यांची कुठलीही पात्रता नाही आहे. समाजामध्ये असं एकही लोक नाही की त्याला नोकरी कोणी देणार नाही. हां, असं का वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही काय आहे की सरासर हे बहुजन समाजाचे जे पोरं आहेत ह्यांना तुम्ही डायव्हर्ट करताय. त्यांनी जाणून बुजून तिकडं गुन्हेगारी तुम्हाला नोकरी देणार नाही. म्हणजे माझ्यात नोकरी मिळवायची ताकद आहे, पण तुम्ही मला ठरवताय काय गुन्हेगार आहे तुम्ही. गुन्हेगार मला म्हणत असाल तर मी गुन्हेगार वळणार, तुमच्यावरच एखादा अपशब्द काढणार किंवा तुमच्यावरच एखादा हल्ला करणार आणि त्याच्यानंतर मी गुन्हेगार बनणार. हे तुमचा उद्देश आहे, लोकांना भडकवायचा. नोकरी कोणी देणार नाही, ज्याला मिळणार नाही ती मिळणार नाही, त्याच्या कर्तृत्वावर मिळणार नाही. पण जे तुम्हाला प्रश्न विचारतात त्यांनाही तुम्ही चूक ठरवणार का? म्हणजे हा कोणता शहाणपणा आहे? तुम्ही असं समजू नका की आमच्याकडं असे कोणीही बुद्धिजीवी लोक नाही आहेत, तुम्हाला जा विचारणारे लोक नाही आहेत असं समजू नका. मला काय म्हणायचं आहे की हा जो वाद तुम्ही पेटवताय वेळोवेळी घडोघडी, म्हणजे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी काही सुचत नाही आहे. म्हणजे दुसरं काही सुचत नाही तुम्हाला. ज्यावेळेस अशा प्रकारचे वाद होतात त्याच्यानंतरच तुम्ही बाहेर निघता. म्हणजे वनवा, खरं तर वनवा तुम्ही पेटवताय. हे तुमचा ती एक विशिष्ट प्रकारचा समूह आहे, तो समूह वनवा पेटवत आहे. फक्त ती वेळेच तुम्ही फक्त वेळेच म्हणजे तुम्हाला इथं लागतं ते वाट तुम्ही पाहत असतात आणि हे सगळं काही घडून आणता. हे सगळं लक्षात येतं आहे, पण काही कारणास्तव त्याला कुठं मांडता येत नाही आहे. आणि मांडण्याची जी क्षमता असते ती माणूस टिकून ठेवण्यासाठी सगळं काही करत असतं. आणि ज्यावेळेस ती मांडण्याची त्याला वेळ येईल त्यावेळेस तुमचं मागचं पुढचं सगळं निघत असतं, जशी आज वेळ आली. शेवटचा मुद्दा आहे, अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या. पण ते तरी कसे घेणार? कारण आमचे आदर्श, आमचे प्रेरणास्थान आर्ची, परशा, नाव मराठी नाही आणि परशा ब्रॅकेट लावले, नाव मराठी नाहीला. आम्ही फक्त भांडणं करण्यासाठी महाराज बाबासाहेब फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार, असं शेवटचं वाक्य आहे. महाराज, फक्त महाराज शेवटी म्हणलं, महाराज बाबासाहेब फुले, म्हणजे यांना कुठलीही उपाधी नाही आहे, यांचं काही योगदान नाही आहे देशासाठी. तुमच्यासाठी नसेल पण आमच्यासाठी आहे. तर ह्या शेवटच्या पॅरेग्राफचा अर्थ काय आहे? अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या. पण ते तरी कसे घेणार? आमचे प्रेरणास्थान आर्ची आणि परशा. म्हणजे बघा, दूर दूर आजचा हा प्रसंग किंवा आजचा हा वाद आणि आर्ची परशा ह्याचा दूर दूर म्हणण्यापेक्षा संबंध येत नाही आहे. संबंधच नाही, कुठल्याच प्रकारचे संबंध नाही. पण तरीसुद्धा इथं जोडलं गेलं आहे त्या आर्ची आणि परशाला. आर्ची आणि परशाला का जोडलं गेलं माहिती आहे तुम्हाला? ही नीट लक्ष देऊन ऐका की आर्ची आणि परशाला या ठिकाणी का जोडलं गेलं. आर्ची आणि परशाचा
शिवाजी महाराजांचा वादग्रस्त पोस्टचा अग्रिमा जोशियाचा काही संबंध आहे? तुम्हाला वाटतं का काही संबंध आहे? अजिबात नाही. पण त्याला जाणून बुजून जाणीवपूर्वक इथं जोडलं गेलं आहे. आर्ची आणि परशाचा एक त्याला वेगळा रंग ह्याच समूहाने देण्याचा प्रयत्न केला होता. जे समाजामध्ये त्यांनी सत्य मांडलं नागराज मंजुळे यांनी, पण त्याच्यानंतर त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, त्याला वेगळा रंग दिला गेला. जातीचा रंग दिला गेला, पाटलाचा रंग दिला गेला, दलितांचा रंग दिला गेला, उघडं सांगतो. आणि त्याच्यानंतर बराचसा वाद होता राहिला का राहिला की समाजामधले जे बहुजन समाजामधले जे लोक आहेत आज, ती लोक हुशार झालेली आहेत. आमच्या तरुण मुलांमुळे किंवा जे जुने काळातले लोक होते त्यांचे जे काही कार्यकर्तृत्व आहेत ते त्यांना समजायला लागले. आणि ह्यांची जी काही कटकारस्थानं आहेत ते वरचेवर वाढत चालले. आणि ते कटकारस्थानं उशिरा का होईना पण लोकांच्या लक्षात यायला लागले. म्हणून ते लोक जागे झाले. आणि त्याच्यानंतर ह्यांची जी काही डाव पेच ते हाणून पाडू लागले लोक. आणि त्याच्यानंतर हे लोक समजा ओपन व्हायला लागले, म्हणजे बाहेर यायला लागले. ह्यांचे जे कटकारस्थानं आहेत बाहेर यायला लागले. त्याच्यानंतर हे लोकांनी आपलं ते काम सुरू केलं. आणि त्याच्यामुळं हे वाद जे होत आहेत ते बंद पडायला लागले. मग त्याच्यानंतर भीमा कोरेगाव झालं. भीमा कोरेगावमध्ये सुद्धा हेच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र समाजात जागरूकतेने तो सगळा डाव त्यांचा हाणून पाडला. म्हणजे ह्याला आर्ची आणि परशा इथं जोडण्याचं काय कारण आहे? काही संबंध येतो का? कधी आर्चीने फोन केला आहे की तुम्हाला असे का पोस्ट केले शिवाजी महाराजांबद्दल? परशाने कधी हिला फोन केला आहे का त्या चिथड्याला की अशी का पोस्ट केली म्हणून? नाही केला, कोणालाच नाही केला. किंवा परशाने सांगितलं की पोस्ट करून घे, त्या पोरीला फोन करा आणि तिला विचारा यास का करते म्हणून. ती नाही. पण त्यांना इथं संबंध जोडला गेला. का जोडायचा संबंध माहिती आहे तुम्हाला? त्यांना एकच कारण आहे संबंध जोडायचं की त्यांना फक्त भांडणं लावायचे समाजामध्ये. तिकडं दोन समाजामध्ये फोडा आणि राज्य करा हा त्यांची नीती आहे, नियम आहे, त्यांचा अजेंडा आहे राज्य करा. आणि ते राज्य करण्यासाठी हे फोडाफोडीचं काम इकडं खाली करतात. हे त्यांचीच पिलावळ आहे. एक मुख्य खोड आहे. आणि ते खोडांचे जे फांद्या आहेत त्या फांद्या सगळ्यांचं काम करतात, म्हणजे ती लोक. तर त्याचं शेवटी मी थोडक्यात सांगेन काय करायचं. आमची प्रेरणास्थान अशा काय आहेत तिकडे जोडलं का मी सांगतो तुम्हाला. तोच प्रकार आहे. इथं संबंध नसताना इथं जोडलं गेलं. पण तरी आम्ही आर्ची परशा म्हणजे काय, आमचं तेवढंच काम, तेवढंच आणून ठेवलं तुम्ही त्याला. दोन समाजामध्ये ते निर्माण करणारा पोस्ट होता, तो चित्रपट होता. आणि तिकडे तुम्ही एक कोण आर्चे होता, एक कोणी परशा होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे साफ उघड म्हणायचं नाही आहे. तिकडं कोणी आर्ची होत आहे तुम्ही, तर कुणी परशा होतं आहे इकडे दोन समाजामध्ये, म्हणून त्यांना तसं म्हणायचं आहे. तर दुसरं त्याच्यामधलंच एक प्रकार आहे. दुसरं वाक्य आहे, आम्ही भांडणं करण्यासाठी महाराज बाबासाहेब आणि फुले यांची नावे घेणार. आम्हाला वाटलंय का की आता ह्या महापुरुषांमध्ये भांडणं व्हायला पाहिजेत किंवा दोन समाजामध्ये भांडणं व्हायला पाहिजेत? ते तुम्ही करताय लोक. म्हणजे कुठेतरी ठेणगी टाकायची आणि त्यांनी टाकली म्हणून सांगायचे शेजाऱ्याला. तुम्ही खरकटं जे काही तुमचं जेवणं बिवणं करता ना, तुम्ही ते जेवणं बिवणं करायचे शेजाऱ्याला दारात टाकून द्यायचं ते रात्री उशिरा कधी पण. आणि ते मग ते सकाळी उठून तुम्हीच सांगायचे ते शेजाऱ्याला की ह्यांनी टाकलं आहे तुमच्या दारात ते घाण. मग त्याच्यानंतर वाद लागल्यानंतर तुम्ही येणार तिथं मिटवायला, दोघांनाही समजून सांगणार. मिटणार तर वाद नसतोच, तुम्हाला माहीत आहे शेजाऱ्यांचं कसं कटाक्ष असतं त्यांचं. मग तरी तर तुम्ही येणार. तो प्रकार तुमचा आहे, म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये घाण टाकणं आणि त्याचं नाव दाखवून देणं. तो प्रकार हा आहे. म्हणजे भांडणं लावण्यासाठी तुम्ही करताय. पण आम्हाला सांगतो भांडणं करण्यासाठी बाबासाहेब महापुरुषांचे नावं घेऊन तुम्ही भांडणं करणार. शेवटचं म्हणजे वाक्य आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला बोललं म्हणजे तुम्ही आमच्या महापुरुषांवर काही उलटं बोलायचं आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला काय बोललं तुम्ही म्हणायचं नाही. तुम्ही आधार घेताय, महापुरुषांचा आधार घेताय आणि त्यांचं नाव घेताय. तुम्ही नाकोबलेले यायचं थेट तुमच्यावर अंगावर आल्यानंतर. हां. आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगायचं तुम्ही की तुम्ही भांडणं करण्यासाठी त्यांचं नाव घेतात. त्यांनी कधी सांगितलं नव्हतं आम्हाला महापुरुषांनी. मी बरेच वेळा अनेक वेळा सातत्यानं सांगत असतो की महापुरुषांनी तुम्हाला मला डोक्यावर घेऊन फिरवायला सांगितलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला डोक्यावर घेऊ नका, मला डोक्यात घ्या. ते डोक्यात आता लोक कुठेतरी घ्यायला लागले थोडंफार. आणि त्याच्यामुळं तुमचे जे काही ठासे आहेत कटकारस्थान हे सगळे हाणून पाडायला लागले. आणि त्याच्यानंतर जे काही
वाद उघडून निघतात, ते त्याच्यामुळं शांत होतात. तर आम्हाला कधी सांगितलं नाही महापुरुषांनी आमच्या की आमची जयंती काढा, वाद म्हणजे आम्हाला डोक्यावर घ्या, कधी सांगितलं नाही आमच्या महापुरुषांनी. पण तरी देखील आम्ही का करतो जसं माहिती आहे तुम्हाला, जयंती करतो आहे. आम्हाला ते धांगडधिंगा नाचगाणं करायला अजिबात आवडत नाही, पण काही लोक करतात, त्यांना सांगा समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आम्ही का करतो माहिती आहे का, आमच्यासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे. आम्ही जो आज इथं फेस टू फेस बसून बोलतो आहे ते त्यांच्या जीवावर बोलतो आहे आणि त्यांनी आमच्यासाठी केलेलं आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेत नाही आहोत, पण जे आमच्या पूर्वजांनी जे आमच्यासाठी केलं त्याचं आम्हाला काहीतरी फलित करायचं आहे. राहिलं उरलं सुरलं त्यांनी आमच्यावर सोडून दिलेलं आहे की तुम्ही इथून पुढं चालवा. म्हणून आम्हाला त्यांचं जागृत ठेवावं लागतं आहे. आमचा जो काही समाज आहे तो तुमच्या बाजूने उभा राहतो आहे कधी कधी, आणि त्या समाजाला आम्हाला सांगून देण्यासाठी त्यांना जिवंत ठेवावं लागतं की बाबासाहेबांनी हे केलं होतं, शिवाजी महाराजांनी हे केलं होतं, एवढे एवढे किल्ले जिंकले होते आणि त्यांचा पराक्रम काय असेल. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते आणि पूर्ण लोक बाजूने विरोधक होते, त्याच्यानंतर ते लढून त्यांनी जी काही त्यांच्या एका पेनाच्या टोकावर सगळं काही खेचून आणलं, ते आज तुम्ही 5 मिनटं विचार करू, तुम्ही नाही विचार करू शकत, तुम्हाला चिड आहे. आम्ही विचार करतो 5 मिनटं बसून की हा माणूस कसा असू शकतो त्या काळचा. आणि आम्ही लाखो करोडो असूनसुद्धा आमच्याकडं आमच्यावर काही मुठभर लोक चिखलपेक करतात, काही भांडणं तंटे लावून देतात, तरी आम्हाला काय होत नाही. आणि तो माणूस त्या काळी काय करत असेल, तर एक माणूस शेकडो किल्ले जिंकतो आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला ज्याचा त्याचा दर्जा कायम टिकून ठेवतो, तो शिवाजी महाराज. आणि त्या शिवाजी महाराजांचं कार्य करतो तो आम्ही विसरून का जावं. तुम्ही भलेही त्यांना मोडून टाकण्याचा प्रयत्न करताय, ते आम्हाला विसरून कसं चालणार आहे. त्यासाठी आम्ही जयंती करतो आहे शिवाजी महाराजांची. जे महापुरुष आहेत त्यांनी समाजामध्ये एक इंधन किंवा एक इंजन असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. एक उदाहरणार्थ मोटरसायकल आहे, तिला वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि ते वेगवेगळ्या पार्ट्सपासून ती मोटरसायकल बनवली असते आणि ती वेगवान आणि वेगाने धावते. त्याचा एकही पार्ट नसेल तर ती कुचकामी ठरते किंवा धावत नाही आहे, पळत नाही आहे. आणि ते मोटरसायकल म्हणजे त्या काळचे महापुरुष होते आणि ते मोटरसायकलवर आम्ही आज बसून फिरतो आहे. म्हणजे त्या महापुरुष होते. प्रत्येक मोटरसायकलचा पार्ट एक महापुरुष होता. मग ते कोण 2 चाक असतील, कोण इंजिन असेल, कोण प्लग असेल, कोण कार्बोरेटर असेल, कोण डिझेलची टॅकी असेल, कोण डिझेलचा पाईप असेल, कोणी प्लग असेल, कोणी टायर असेल, कोणी किक असेल, कोणी फुटवेअर असेल, कोणी हॉर्न असेल, कोणी लाईट असेल. हे महापुरुष होते आमचे त्या काळचे. आणि त्यांच्या उजेडामुळे आम्ही त्या गाडीवर आज बसून फिरतो आहे. आणि ती गाडी तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करताय, एकेकाची हवा काढून घेताय तुम्ही, एका महापुरुषांचं बदनामी करून. कुणाकुणाची लाईट्स आहेत कधी बंद करताय अंधारात कुठे जाता येऊ नये म्हणून. हा तुमचा मूळचा खोडसाळपणा आहे. आणि ही तुमचं पोस्ट करण्याचं मी पुन्हाशी एकदा नोटेड सांगतोय, पुन्हा तुम्ही नोट करून घेतलं पाहिजे हे, की ही पोस्ट केवळ अग्रिमा जोशी याला समर्थन करणारी नसून ही पोस्ट अजेंडा केली आहे. त्यांना ही अग्रिमा जोशीची संधी सापडलेली होती आणि ही त्या झाडाची फांदी आहे. त्या झाडाच्या फांदीने एक घाण पान, म्हणजे ही पोस्ट एक सडलेलं पान आमच्यावर फेकलं आणि ते पान आम्हाला दिसलं आणि त्याच्यामुळे हे सगळा वाद वाढला. ही पोस्ट केवळ अग्रिमा जोशीला समर्थन करणारी नाही, तर ती पोस्ट फक्त आणि फक्त अजेंडा चालवणारी पोस्ट आहे. केतकी चितळेला बनाव इथून पुढं पोस्ट लिही, त्याचे प्रत्येक अर्थ मी तुला देईल. आणि तिने याच्यावर मला मी काय बोललो हे तिने समजून सांगावं की मी खरंच काय चुकीचं बोललो आहे. माझ्या प्रत्येक शब्दाचा तिने अर्थ वेगळा काढून दाखवावा आणि मग मी तिला पुन्हा उत्तर देईल. तर शेवटी जाता जाता हेच सांगणार आहे मी की हे जे आपण त्या पोरीला प्रश्न, जे लोक आहेत आमचे महापुरुषांचे अन्वयी असतील, मावळे असतील, ते तिला फोन करून विचारत आहेत असा करता तुम्ही. साहजिक आहे, त्यांनी उत्तर नाही दिलं तर देऊ नका, म्हणजे तिला काही प्रेशर करू नका. तुम्ही तिला प्रेशर केल्यानंतर ती तुम्हाला भडकाऊ पोस्ट म्हणजे उद्गार काढते. ती भावनिक ब्लॅकमेल त्याला म्हणायचं. ती भावनिकमध्ये काल ती बोलत होती, मी एक रेकॉर्डिंग ऐकली, व्हिडिओ ऐकला आणि ती म्हणत होती त्याच्यामध्ये की बाळा, म्हणजे त्या तिच्याच वयाची मुलगी आहे ती, बाळा असं नसतं, बाळा शिव्या घालायच्या नसतात बाळा, असं बोलते ती. शिव्या नक्कीच घालायच्या नसतात, बरोबर आहे तिचं म्हणणं, पण ती आम्हाला ते शिव्या घालायच्या नसतात हे तिच्या शब्दात सांगते ती. पण आपण तिला शिव्या आपल्या शब्दात घालतो आहे. पण हे लोक तुम्हाला जर संपवायचे असतील, हे विचार जर संपवायचे असेल
तर ह्यांना फक्त विचाराने संपवलं पाहिजे. मला त्या आमच्या महापुरुषांच्या बहुजनच्या पोरांना सांगायचं आहे की तिला फोन करून जा विचारू नका. तिच्या मागचं कारण काय आहे हे नोंदवा. आपल्याकडं अजून संविधान आहे. संविधान, त्यांना संविधानाची खूप मोठी अडचण आहे आणि आपल्याकडं अजून संविधान आहे, लोकशाहीचं हत्यार आहे. त्या हत्याराचा वापर तुम्ही करा. घरातील प्रत्येक व्यक्तीचा फॉर्म, अर्ज नावाशी तुम्ही तिचा प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करू शकला असतात आणि जर तिच्या नावाने एका गावामधून शेकडो अर्ज एका पोलीस स्टेशनला गेले असते तर पोलिसांनी तिला रातोरात पकडून आणलं असतं. पण तुम्ही आता ही कोरोनाची परिस्थिती आहे, दुर्दैव आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ह्यांनासुद्धा सुचतं ह्या लोकांना की कसं वेळ मारून न्यायचं, म्हणजे कसं लोकांना भडकवायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये तर प्रशासनसुद्धा त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहे. तर त्यासाठी मी बहुजन तरुणांना सांगतो आहे, हे असे कोणी लोक जर पुढे येत असतील तर ह्यांना त्यांच्या शब्दामध्ये सांगता येत असेल तर सांगा. त्यांना त्याच्यासोबत भांडणं तंटे किंवा शिवीगाळ, वात्र शब्द, ती वात्र शब्द बोलणारी मुलगी आहे, तिचं हवं तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. ती कशी बोलते, तिचे उद्गार काय असतात, प्रसिद्ध होण्यासाठी ती कोणत्या थराला जाऊ शकते हे तिची लिंक तुम्हाला मी खाली पाठवतो. ती कशा शब्दामध्ये बोलते ते मला शब्द म्हणजे मी एक पुरुष असतानासुद्धा मला काढता येणार नाहीत, ते जाहीररित्या काढता येणार नाहीत, गुपितसुद्धा काढता येणार नाहीत. असे उद्गार ती काढते मुलगी, जगजाहीर. हजारो तिला व्ह्यू मिळतात आणि ती जगजाहीर काढते. अगदी हसत हसत ते उद्गार ती काढते आणि तिला काही शरम वाटत नाही. अशी ती मुलगी आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तिला जा विचारावं, पण मग तो योग्य वाटणार नाही असं मला वाटतं. तर तिला जर तुम्ही जाब विचारायचा असता तर एकच काम करावं लागलं असतं तुम्हाला. तुम्ही शेकडो लोकांनी तिच्या विरोधात अर्ज दिले पाहिजे होते. लोकशाही पद्धतीने, संविधानिक पद्धतीने. कायदा हातात घ्यायची गरज नाही, शिवीगाळ करायची गरज नाही, तिला मारहाण करायची गरज नाही. ती फक्त तुम्हाला तिथेच कोण, म्हणजे तुम्हाला मी याच्या अगोदरही सांगितलं की ती पोस्ट जाणीवपूर्वक केलेली आहे, सगळं विचार करून केलेली आहे की उद्गार काढल्यानंतर ह्याला काय प्रत्युत्तर मिळणार आहे आणि त्या पोस्टमध्ये उत्तरं तुमचे असले पाहिजेत असं त्यांनी डोकं लावलेलं आहे त्या पोस्टमध्ये. म्हणजे ती पोस्ट वाढल्यानंतर तुम्हाला काय तुम्ही सांगितलं, मग आता मी तुम्हाला शिवी देणार आहे पुढे उद्याच्याला, मी तुम्हाला खोडा धरता. मी एक सदा उदाहरण सांगतो. मी एक पोस्ट केली शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवरती पोस्ट केलेली आहे आणि ती पोस्ट जर मी तुम्हाला समजा उद्या शिवाजी तुम्ही मला देणार असाल तर मला उत्तर काय द्यायचं आहे हे तिने ठरवलं आहे तुम्ही अगोदर. तर मला जाता जाता एवढं सांगायचं आहे की बांधवांनो, बहुजन तरुणांनो, की ही लोकं जर संपवायची असतील तर विचारांनी संपवावं लागतील. मला काही तांत्रिक अडचणी येत आहे तिथं, त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही. शेवटी जाता जाता हेच सांगतोय की त्यांना जर संपवायचं असेल तर त्यांना फक्त विचारांनी संपवलं जाऊ शकतं. हा खूप मोठा अजेंडा आहे. देशामध्ये कार्यरत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणावरती लोक कार्यरत आहेत आणि प्रत्येक हालचालीवर, बहुजन समाजाच्या हालचालीवर ते लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी तुम्ही प्रत्येक पाऊल जपून टाकायचं आहे आणि ह्या लोकांना प्रत्युत्तर देत असताना तसे अजिबात तुम्ही वेगळ्या थराला जाऊ नका. ती मुलगीसुद्धा काल एक धनश्री मश्के म्हणून आहे, तिने सुद्धा एक उद्गार वापरले. ती त्याच्यावरच ती तुम्हाला तुमची सगळं सोडून देते. म्हणजे हे तुम्ही लायकी दाखवली असं ती बोलली शेवटी तुम्हाला, ती तुमची लायकी दाखवली तुम्ही. आणि तसंच ती जर बोलली आहे ती उद्गार ती पोस्ट जाणून बुजून केलेली आहे. तुम्ही तिला चीड द्यावी. म्हणजे महाराष्ट्रात किती शिवाजी आहेत हे म्हणल्यानंतर मला रागच येणार आणि त्यानंतर उद्गार काय काढणार आहे हे सुद्धा तिला माहीत होतं, म्हणून तिने ती पोस्ट केलेली आहे. तर केतकी चितळेला मला सांगायचं आहे की बहुजन तरुण, काही लोक आहेत तुम्हाला तिथनं सहन होत नाही म्हणून तुम्हाला फोन करतात, पण आम्ही आहोत, खंबीर आहोत की जे समाजामध्ये वातावरण दूषित होणार नाही ह्यासाठी आम्ही टिकून आहोत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही ह्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नवीन विषयामध्ये.